2011 ते 2015 हा काळ म्हाडाचा अध्यक्ष म्हणून मुंबई म्हाडाचा अतिशय चांगला कार्यकाळ होता। या कार्यकाळात अनेक लोकांचे प्रश्न, गोरगरीब जनतेचे प्रश्न, आणि खरं तर मी स्वतः एका चाळीतून आलेला मुलगा असल्यामुळे चाळकरी लोकांचे प्रश्न काय आहेत, मुंबईकरांचे प्रश्न काय आहेत, एक चाळ जर रिपेअर करायची असेल तर त्यांना किती अडचणी येऊ शकतात, चाळीची डेव्हलपमेंट करायची असेल तर काय अडचणी येऊ शकते, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते। आणि तो काळ असा होता की म्हाडामध्ये जाताना सर्वसामान्य माणसाला असं वाटायचं की तो रावणाच्या लंकेत चाललाय। आणि त्या काळात अध्यक्षपद घेतल्यानंतर राज्यमंत्री दर्जा होता आणि एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला तो दर्जा मिळाल्यानंतर या गोरगरीब जनतेसाठी, मुंबईकरांसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी सातत्याने प्रयत्न केला। आणि मला अतिशय अभिमान वाटतो की माझ्या कारकिर्दीत मी 595 इमारतींचा पुनर्विकास, त्याच्यानंतर PMGP कॉलनी म्हणजे प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्टमध्ये ज्या सोसायटीज बांधल्या गेल्या होत्या त्यांचा रिपेअरिंगचा प्रश्न होता, तो माझ्या कारकिर्दीत सॉल्व्ह केला गेला। दरवर्षी त्याला 200 कोटीचा निधी दिला गेला। त्या व्यतिरिक्त म्हाडाच्या सेज बिल्डिंगचा रिपेअरिंगचा प्रश्न होता, ट्रान्झिट कॅम्पचा प्रश्न होता, घुसखोरीचा प्रश्न होता, अनेक प्रश्न मी सोडवले। त्यानंतर 2016-17च्या काळात मला विधान परिषदेची संधी माननीय फडणवीसांच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री असताना मिळाली। आणि त्या काळात एक वेगळा अनुभव, त्याच्यापेक्षा वेगळा मला अनुभवायला मिळाला, तो होता की विधान परिषदेत जाऊन जनतेचे प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे, आणि हे करत जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये विधान परिषदेत किंवा विधानसभेत केलं जाऊ शकतं याचा अनुभव मला आला। मग जनतेचे अनेक प्रश्न असतील, मुंबईचे उपकरप्राप्त इमारतीचे प्रश्न असतील, पोलीस हाऊसिंगचा प्रश्न असेल, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, DCR बदलण्याचा प्रश्न असेल, पॉलिसी बनवण्याचा प्रश्न असेल, आरक्षणाचा विषय असेल, यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या विधान परिषदेत मांडले। त्यामुळे एक जनतेचा आवाज बनून जनतेच्या सेवेसाठी विधान परिषदेत गेलो। त्यामुळे विधान परिषदेची 9 वर्ष आणि जवळजवळ 5 वर्ष म्हाडाची, असे 14 ते 15 वर्षाचा कार्यकाळ हा माझा अतिशय चांगला गेला, याचा मला आनंद आहे।